भाषा कोणती? पाली प्राकृत. तर ठीक आहे, आपण शिलालेखाची सुरुवात करणार आहोत. सिद थेरान भयंत, सिद थेरान भयंत, सिंहपा अंते सिनीय, सिद थेरान भयंत सिंहानपा अंते सिनीय. हा मतलब नष्ट झालाय, त्याच्याकरता व्यवस्थित वाचता येत नाही. त्याच्यानंतर पवईतिकाय, पवईतिकाय घपराय, पवईतिकाय घपराय बालिका अ, बालिका अ स घ सघाय, बालिका अ सघाय बुध अ च, बुध अ च. लक्ष द्या, शब्दांकडे लक्ष द्या. बघा काय येतं, बुध अ च चेतीय घ रो. आता याच्यामध्ये हा शब्द खूप महत्वाचा आहे. काय शब्द? बुध अ च चेतीय घ रो, देय धम्म. अर्थ काय होतो? बुधच म्हणजे बुद्धच, चेतीय घर म्हणजे चैत्यग्रह, देय धम्म कोणाला दिलं? धम्माला दिलं. ओळ लक्ष द्या, शब्द शब्द आहे, लिखित पुरावा या ठिकाणी आपल्याला वाचायला म्हणतो. चेतीय घर मात पित, माता पितू, मात पितू, एक मिनिट, चेतीय घर देय धम्म माता पिता, माता पिता इथं मन पिता, माता पिता उदिसा, हा उदिस, हा उदिस, उदिस स स पा सवेही, सवे, सवेही, नाही ना सवेही इकडे, हा स वेही, वेही इथं आहे. हा शब्द सांगा बरं मला कोणता आहे? हा सह, सहच, सहच, सहच बरोबर, सहच स वेही भिक्खू कुले, भिक्खू कुलेही, भिक्खू कुलेही, भिक्खू भिक्खू कुलेही स, सहच, सहच अ अचेरी, अचेरी, अचेरियनो, अचेरियो, अचेरियो, काय ही आहे का? ही आहे, काही दिसत नाही व्यवस्थित. हो, ही आहे का? अचेरियो